मित्रांनो, सर्वांना क्रांतिकारी रामराम। आज आपण आलो आहेत टोकाई गडाकडे झाडांचं निरीक्षण करण्यासाठी, इथलं नियोजन बघण्यासाठी आणि थोडेफार झाडं लावण्यासाठी। तर तुम्हाला पुढे झाडं दिसत असतील, दोन्ही साईडला पण नवीन वृक्षारोपण झालेलं आहे। हे वसमतचे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी हे वृक्षारोपण करून दिलेलं आहे। तर तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे, जे तुम्हाला हे झाडं दिसत आहेत हे इथली वरी वनराई दिसत आहे। याच्या पाठीमागे एका माणसाने सुरू केलेली मोहीम आहे। त्या माणसाचं नाव आहे मंगेश दळवी। तर मंगेश दळवी ही मोहीम सुरू केली होती झाडं लावायची टोकाईकडावर। तर त्याला हातभार म्हणून बरेच हजारो नागरिक इकडून तिकडून आले आणि त्यांनी या कामाला सपोर्ट केला, मदत केली। तुम्ही पाहू शकता या दोन्ही साईडला किती मोठे मोठे झाड लावले आहेत। हे तुम्हाला आता लहान दिसत असतील, 2-3 वर्षांनी येऊन बघा, तुम्हाला इथे एक असा नंबर 1 नजारा बघायला भेटेल। तर सांगायचा उद्देश असा आहे की जेव्हा आपण सामाजिक कार्य करायला बाहेर पडतो तेव्हा समाजातूनच आपल्याला भरपूर विरोध होतो। जो तो आपल्याला येऊन बोलतो, काय करतोय, पागल झाला आहे काय, असं तुला कळते का, तुला शोभते काय, काय करतो असं। तर तुम्हाला एक सांगणं आहे, सुरुवातीला शरीर, समाज, घरचे माणसं सर्व आपल्याला विरोध करतात, पण जो माणूस तो विरोध सहन करून पुढे जातो त्याचा संत होतो। आणि त्याच्या मदतीला ज्या समाजाने पहिल्यांदा आपल्याला डावललेलं असतं, नावं ठेवलेली असतात, तोच समाज परत येतो आणि मदतीला धावून येतो आणि आपल्यासोबत काम करू लागतो। सांगायचा उद्देश हाच आहे की करत राहा, शेवटी समाजाला आपल्यासोबत एक न एक दिवस येणंच आहे। धन्यवाद।